तर 100हून अधिक पुरस्कार प्राप्त माजी सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी राज्यातील ग्रामपंचायत व्यवस्थेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे। पेरे पाटील हे पाटोद्याचे माजी सरपंच आहेत। आदर्श सरपंच असा पुरस्कारही त्यांना मिळाला आहे। त्यांच्या कार्यकाळात ग्रामपंचायतीला 100हून अधिक पुरस्कार मिळाले। या परिस्थितीमुळे सुमारे 50,000 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना गेल्या 5 महिन्यांपासून वेतनच मिळालेलं नाहीये। परिणामी अनेक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट आले आणि उपासमारीची वेळ आली आहे। राज्यात सरपंचांच्या 6 संघटना असतानाही या प्रश्नावर कोणी ठामपणे बोलत नसल्याचा आरोपही त्यांनी केलाय। कोणी याबाबत बोललं तर जुने गुन्हे काढून आत टाकलं जातं असा आरोपही भास्कर पेरे पाटलांनी केला आहे। आपल्यासोबत स्वतः पेरे पाटील आहेत। काय प्रतिक्रिया आहे हे ऐकल्यानंतरची पहिली? नाही, हे म्हणजे अतिशय चुकीचं आहे आणि राज्याला पण घातक आहे। प्रश्न निवडणुकीचा किंवा सरपंचाच्या पदावर बसायचा हा नाही आहे, पण त्याच्यामुळे कारभार ठप्प झाला। जवळजवळ 50,000 कर्मचाऱ्याचे पगार नाही आणि विशेष म्हणजे प्रशासक बी नाही। कदाचित प्रशासक असतं तर थोडंफार धकलं असतं, म्हणून हे 100% चुकीचे आहे असं मला वाटतं। शासनाने लवकरात लवकर ताबडतोब निवडणूक आयोगाने डिक्लेअर करायला पाहिजे। हे मी एकटाच महाराष्ट्रात खूप दिवसाचं बोलू राहिलो, पण आमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही। या निमित्तानं तो पोहोचेन अशी मी आशा करतो। 24 एप्रिल 93ला घटना दुरुस्ती झाली आणि त्यामध्ये म्हणजे वेळेत निवडणुका घ्यायला पाहिजे हे चक्क लिहिलं गेलं आणि याला 6 महिने झाले। मग निवडणूक आयोग काय कशासाठी ठेवला? आम्ही काय गवत उपटायचं काम करते? काय करते? आणि कशामुळे नाही घेतलं याचं काही कारण नाही, काही नाही, काहीही नाही। मनमानी, निव्वळ मनमानी। पण ग्रामविकासाच्या बाबतीत असं करणं मला वाटतं हे पाप आहे। अहो, एका गावाला पाण्याचा प्रश्न निर्माण झाला, तिथे पाणी पुरवठा मंत्री स्वतः गुलाबराव पाटलाला जावं लागलं, कारण सरपंच नाही। आता 14,000 गावात सरपंच नाही, प्रशासक नाही म्हणल्यावर तो कारभार चालायचा कसा? सगळ्या सरपंच संघटना आहे महाराष्ट्रात 5-7, एकही सरपंच संघटना बोलत नाही। मी सगळ्याशी बोललो, पण या संघटना सुद्धा कोणत्या ना कोणत्या पक्षाच्या दावणीला बांधलेल्या असल्यामुळं त्यांची बोलायची हिंमत होत नाही। पण ते आणि राहिला प्रश्न हे ग्रामपंचायत कर्मचारी, हा साधा वर्ग आहे आणि अतिशय गरीब वर्ग आहे। म्हणजे याला महिन्याला कमवायचं आणि महिन्याला खायचं याच पद्धतीचा हा माणूस आहे। पण हा बोलन कोणाला आणि यांचं ऐकन कोण? जर आज मोठ्याल्या लोकांचं कोणी ऐकू शकत नाही, ते ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचं कोण ऐकन? 6 महिने जर कारभार ठप्प असेल तर 6 वर्ष मागे जाते साहेब, असा माझा 100% अंदाज आहे। कारण आता काळ बदलत आहे, फास्ट काळ आहे। प्रत्येक विषयावर काम करायचं आहे। सध्याचं उन्हाळा तुम्ही पाहिलं कसं आहे, पाण्याचे प्रश्न कसे, अनेक कितीतरी प्रश्न। आता जून महिना आला, झाडं लागवड करायची आहे, अनेक गोष्टी। पण हे काहीतरी थातूरमातूर कारणं सांगून तुम्ही राज्याला आणि घटनेला वाईट पद्धतीने हात घालायचं हे चांगलं नाही असं माझं ठाम मत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।